जय संविधान जय भारत मित्रांनो, गुड मॉर्निंग. हे माझं फेवरेट लोकेशन आहे आणि मी आता या ठिकाणी माझ्या घराच्या 3ऱ्या मजल्यावर आहे. ह्या दुसऱ्या छतावर आहे आणि तुमच्यासोबत संवाद साधण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे की माझ्या पाठीमागे हा आंबा आहे जो की 2012ला आम्ही लावला होता. म्हणजे जवळपास आज तब्बल 12 वर्ष होऊन गेले या आंब्याला. या आंब्याने एक तप पाहिला. या तपापर्यंत येऊस तर हा 3ऱ्या मजल्यावर वरतीपर्यंत गेलेला आंबा आहे बरं का. म्हणजे मला वरून सुद्धा त्या आंब्याची फळं तोडता येतात इथपर्यंत गेलेला आहे. इतकं प्रचंड मोठं झाड झालेलं आहे हे 12 वर्षामध्ये. आणि या आंब्याला खूप सारा मोहर येतो, दरवर्षी मोहर येतो. त्या मोहर आल्यानंतर त्या मोहराचं रूपांतर छोट्या छोट्या फळामध्ये होतं. पाहू शकता हे बा या ठिकाणी हे पहा हे मोहर आला हे खाली आणि ह्या मोहरच्या कैऱ्या पण लागल्या आहेत बघा. छोट्या 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 कैऱ्या लागल्यात. मोहर सुद्धा पाहू शकता, आणखी मोहर सुद्धा आहे या ठिकाणी पहा. तर खूप सारा मोहर लागतो आणि खूप सारे छोट्या छोट्या कैऱ्या लागतात. मग काय होतं, हा काही मोहर जो आहे तो कैऱ्यामध्ये रूपांतरित होतो जी फुलं आहेत ती, आणि काही फुलं कैऱ्यामध्ये रूपांतरितच होत नाहीत. मग काही जे छोट्या छोट्या कैऱ्या लागल्यात त्या कधी कधी काय होतात, या कैऱ्या काही त्याच्यावर प्रदूषण म्हणा किंवा मग काही दूषितीकरण म्हणा किंवा मग जीवजंतू बॅक्टेरियल इन्फेक्शन म्हणा, याच्यामुळे काही कैऱ्या गळून पडायला लागतात. त्याच्यानंतर काही कैऱ्या ह्या छोट्या छोट्या असतानाच हवेनं गळून पडतात. ज्यावेळेला झाड हलायला लागतं, म्हणजे काहीतरी वावटळ आली, वादळ आलं, जोराची हवा आली, त्यावेळेला काय होतं की झाडाची स्वतःची एक रेजिस्ट पॉवर असते तग धरण्याची, आणि झाड त्याच्यात तग धरतं. परंतु काही फांद्या जोरात हलायला लागतात. हे हलत असताना बरेचसे छोटे छोटे आंब्याचे जे कैऱ्या आहेत त्या गळून पडतात. कधी कधी झाड स्वतःहून हलतं आणि काही कैऱ्याला झाड सुद्धा पाडून टाकतं. म्हणजे काही कैऱ्या निसर्गानं पडतात, काही कैऱ्या त्याच्यावर रोग आल्यानं पडतात, काही कैऱ्या हवेमुळे पडतात, काही कैऱ्या झाडामुळे पडतात. म्हणजे आंबा स्वतःमुळे सुद्धा पडत असतो कधी कधी आणि आंबा झाडामुळे सुद्धा पडत असतो. अशा कैऱ्या जातात. त्यातली काहीच आंबे जे आहेत, हे काही आंबे मोठे होतात आणि मोठे झालेले जे काही आंबे आहेत ते मोठे झालेले आंबे फळाला येतात. त्याचं फळ तयार होतं, ती कैरी मोठी होते, पिकते. जी फळ पिकलं म्हणजे काही कैऱ्या सुद्धा मोठमोठे झालेले आंबे सुद्धा पडतात बरं का. म्हणजे पावसाळ्यामध्ये मे महिन्यामध्ये, जून महिन्यामध्ये ज्या वेळेला त्याचं आंबा उतरवायचा असतो त्याच्या आधीच काही काही आंबे गळून पडतात. म्हणजे आपल्याला वाटतं की आंबा आता जर काढला असता तर खूप चांगलं झालं असतं, परिपक्व झाला होता, परंतु त्याच्या पूर्वीच गळून पडतो परिपक्व व्हायच्या स्टेजलाच. मग सांगायचं तात्पर्य हे की बरेचसे कैऱ्यापासून ते आंब्यापर्यंत हा जो प्रवास आहे गळून पडण्याचा, हा वेगवेगळ्या कारणानं होत असतो. आणि मग ते स्वतःमुळे म्हणा, झाडामुळे म्हणा, परिस्थितीमुळे म्हणा, प्रदूषणामुळे म्हणा, कीड रोगराईमुळे म्हणा, आंबे गळू पडतात. आणि काही जे कैऱ्या आहेत ज्या झाडालाच राहतात आणि त्या उतरवल्या गेल्यानंतर त्या आंब्यामध्ये रूपांतरित होतात. त्याचा गोड मधुर आंबा होतो आणि हा गोड मधुर आंबा खाल्ल्यानंतर त्याची कोय पुन्हा दुसऱ्या पिढीमध्ये येते. म्हणजे एकंदरीत जर 1000चा विचार केला तर 100 आंबेच पुढच्या पिढीमध्ये रूपांतरित होतात. सांगण्याचं तात्पर्य माझं एवढंच आहे की जसा कैऱ्या खाली गळून पडल्या त्याचं आंब्यामध्ये रूपांतर झालं नाही. कैऱ्या काही खाली गळून पडल्या ज्या काही कामामध्ये आल्या नाही. कैऱ्या आंबा होण्याच्या प्रक्रियेत गळून पडल्या, त्या सुद्धा पडलेल्या कैऱ्या कुणी उचलल्या नाही. काहीच टिकल्या, ज्या टिकल्या त्याच पुढच्या पिढीत गेल्या. असंच संघटनेचं सुद्धा होत असतं. आंबा का गळून पडला, कोणत्या कारणाने गळून पडला हे महत्वाचं नाही. आंबा गळून पडला की तो संपला आणि जो टिकला तोच पुढच्या पिढीत गेला. हेही कार्यकर्त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. एवढंच या ठिकाणी या कथेच्या माध्यमातून सांगतो. धन्यवाद. जय संविधान जय भारत. क्या बात. सर ते आंबा दाखवा आपला मोठा. किती मोठा आंबा बाळा. हा मोठा आंबा आहे मित्रांनो. जो टिकला तोच पुढच्या पिढीत गेला आणि जो टिकला नाही तो गळून पडला, तो संपुष्टात आला, नष्ट झाला. कोणत्या कारणाने गळाला हे महत्वाचं नाही. म्हणून व्यवस्था परिवर्तनाच्या लढाईमध्ये आंब्याचं झाड हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि हे झाड फुले शाहू आंबेडकरांच्या आंब्याचं झाड हे पुढच्या पिढीमध्ये आंबे नेतच असतं. फक्त आंब्यानं स्वतःचं अस्तित्व टिकून ठेवलं पाहिजे आणि झाडाला टिकून राहिलं पाहिजे. धन्यवाद.